गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की आपल्या स्वप्नामध्ये साप दिसण्याचा काय अर्थ असतो बरं। प्राचीन पुराणामध्ये स्वप्नामध्ये साप पाहण्याच्या अर्थाबद्दल सविस्तरपणे सांगितलेलं आहे। शास्त्रामध्ये वर्णन सुद्धा केलेलं आहे। या स्वप्नांचा आपल्या जीवनाशी काहीतरी संबंध असतो। प्राचीन काळापासून नागांना पूजनीयच मानलं गेलेलं आहे ना। आणि जेव्हा हे नाग आपल्या स्वप्नामध्ये येतात ना, तेव्हा ते आपल्याला आपल्या भविष्यासंबंधी संकेत देतात। काही संकेत इतके महत्त्वपूर्ण असतात ना की त्यांना कधीही दुर्लक्ष करू नये। म्हणून आज आपण या निरूपणामध्ये भगवान शिवांनी माता पार्वतीला या नागांच्या स्वप्नासंबंधी कोणतं रहस्य सांगितलं हे आज आपण पाहणार आहोत। एका वेळची गोष्ट आहे। कैलास पर्वताच्या उंच शिखरावर देवी पार्वती आणि भगवान शिव एकत्र बसलेले होते आणि हिमालयाच्या शीतळ बर्फाने आच्छादित शिखरांमध्ये पार्वतीजींनी भगवान शिवांना विचारलं, हे स्वामी, कृपया मला सांगा की या स्वप्नांचा काय अर्थ असतो बरं। त्याच्यामागे काही गूढ संदेश लपलेले असतात का? का माणसं जी स्वप्न पाहतात ना, त्या स्वप्नांचा नक्की अर्थ काय असतो? कृपया तुम्ही मला स्वप्नांच्या या कशाबद्दल सांगा। भगवान शिवांनी हसत देवी पार्वतीकडे पाहिलं आणि म्हणाले, हे देवी, स्वप्न आपल्या अवचेतन मनाची अभिव्यक्ती असतात। ती आपल्या जीवनातील घटना, भावना आणि आकांक्षाचे प्रतिबिंब असतात। प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थच असतो ना, आणि ती आपल्याला येणाऱ्या घटनांची पूर्वसूचना देत असतात। देवी पार्वतीनं पुन्हा विचारलं, हे स्वामी, जर कोणाला स्वप्नात साप दिसला तर त्याचा अर्थ काय समजावा बरं। माणसांना स्वप्नात साप का दिसतात आणि स्वप्नात साप पाहिल्यानं काही संकेत मिळतात का? कृपया मला सविस्तरपणे सांगा। तेव्हा भगवान शिवांनी उत्तर दिलं, हे पार्वती, तुम्ही खरोखरच योग्य प्रश्न विचारलेला आहे। स्वप्नात साप दिसला तर तो भविष्यासंबंधित महत्त्वपूर्ण संकेत असतो। या विषयाचं स्पष्टीकरण आहे ना, देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो। ही कथा आहे ना, एका राजा आणि अगस्त्य मुनींची आहे। ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या स्वप्नामध्ये साप का दिसतात। म्हणून तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका। भोलेनाथ पुढे कथेला प्रारंभ करतात आणि सांगतात की प्राचीन काळी एक महान राजा होता, ज्याचं नाव चंद्रसेन होतं। राजा चंद्रसेन केवळ त्याच्या पराक्रमामुळे आणि शौर्यामुळे प्रसिद्ध नव्हते, तर ते एक धर्मपरायण आणि न्यायप्रिय शासक सुद्धा होते। त्याचं राज्य होतं ना, भरपूर समृद्ध होतं। त्याची प्रजा त्याच्यावर अत्यंत प्रेम करत असत, त्याचा आदर करत असे। राजा चंद्रसेनचे वर्तन देखील निष्पक्ष होतं, हृदयप्रिय होतं, करुणामय होतं। तो आपल्या प्रजेच्या सर्व समस्या लक्षपूर्वक ऐकायचा आणि त्याचं समाधान सुद्धा करायचा। तो नियमितपणे यज्ञ आणि धार्मिक विधी करणारा राजा होता। भगवान शिवाचा परम भक्त होता। राजा चंद्रसेनची राणीचं नाव होतं सुमित्रा, आणि सुमित्रा सुद्धा अत्यंत सौम्यक बुद्धिमान होती आणि राजाला प्रत्येक परिस्थितीत साथ देणारी पत्नी होती। राजा आणि राणीला संतान नव्हतं, ज्यामुळं कधी कधी चिंता सुद्धा असायची।
एके दिवशी राजा चंद्रसेननं एक अत्यंत विचित्र स्वप्न पाहिलं की एक मृत साप त्याच्या पायाजवळ पडलेला आहे. आणि महाराज हे स्वप्न पाहून खूप घाबरले. जागे झाल्यानंतर त्यांनी हे स्वप्न राणी सुमित्राला सांगितलं. राजा चंद्रसेननं चिंताग्रस्त होऊन राणीला विचारलं, मी स्वप्नात एक मृत साप पाहिला, याचा अर्थ काय असू शकतो बरं? राणी सुमित्रानं राजाला दिलासा देत म्हटलं, स्वामी, स्वप्न नेहमीच कोणत्या ना कोणत्या संदेशाचं प्रतीक असतात. पण या स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला एखाद्या विद्वान ऋषींची मदत घ्यावी लागेल. तेव्हा महाराज आपल्या मंत्र्यांना बोलावतात आणि म्हणतात, हे मंत्र्यांनो, आज मी एक फारच विचित्र स्वप्न पाहिलेलं आहे. मी स्वप्नात एक मृत साप पाहिला जो माझ्या पायाजवळ पडला होता. या स्वप्नांचा अर्थ काय समजू शकतो बरं? तुम्ही सर्व जाऊन शोध लावा. तेव्हा सर्व मंत्रीगण जातात आणि नगरामध्ये या नगरात निवास करणाऱ्या अनेक ऋषी मुनींना विचारतात, परंतु कोणीही त्यांना या स्वप्नाचा अर्थ सांगू शकला नाही. मग ते परत येतात आणि महाराजांना म्हणू लागतात, हो हे महाराज, आपल्या राज्यामध्ये असा कोणीही नाही जो आपल्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकेल. मग एक दुसरा मंत्री महाराजांकडे येतो आणि म्हणतो, हे महाराज, आपल्या राज्याजवळील जंगलामध्ये एक मुनी अगस्त्य निवास करतात, ज्यांनी सर्पनाशक यज्ञानं समस्त नागांचं संरक्षण केलं होतं, म्हणून त्यांना नागांचे रक्षक सुद्धा मानलं जातं. आपल्याला त्यांच्याकडेच जावे लागेल, तेच तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकतील. मग महाराज चंद्रसेन यांनी अगस्त्य मुनींच्या आश्रमावर जाण्याचा निर्णय सुद्धा घेतला. तेव्हा महाराज आपल्या सैनिकांच्या रथात बसून अगस्त्य मुनींच्या आश्रमावर जातात. तेव्हा अगस्त्य मुनी महाराजांचं स्वागत करताना विचारतात, हे राजन, माझ्या आश्रमात आपलं स्वागत आहे. सांगा, तुमची काय समस्या आहे बरं? कोणत्या कारणामुळे तुम्ही आमच्या आश्रमामध्ये आलात? मग महाराज चंद्रसेन म्हणतात, हे मुनिवर, मी तुमच्याकडे एक सहाय्य मागण्यासाठी आलोय. मी नागांचे एक विचित्र स्वप्न पाहिलेलं आहे. याचाच अर्थ मी जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. तेव्हा अगस्त्य मुनी म्हणतात, हे राजन, तुम्ही सर्पांच्या विषयामध्ये जे काही स्वप्न पाहिलं आहे ना, ते निसंकोचपणे सांगा. स्वप्नात साप दिसल्यास त्याचा काहीतरी अर्थ नक्कीच असतो, म्हणून तुम्ही जे पाहिलेलं स्वप्न आहे ना, ते सविस्तरपणे सांगा. महाराज चंद्रसेन अगस्त्य मुनींना म्हणतात, मुनिवर, काल रात्री मी एक विचित्र स्वप्न पाहिलं. मी पाहिलं की एक मृत साप माझ्या पायाजवळ पडलेला होता. कृपया मला या स्वप्नाचा अर्थ सांगा. अगस्त्य मुनींनी लक्षपूर्वक राजाची गोष्ट ऐकली आणि म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात तुम्हाला मृत साप दिसतो तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनातील अडथळे आहेत ना, आणि संकटे लवकरच दूर होणार आहेत. एक शुभ संकेत आहे आणि म्हणूनच तुम्ही चिंतामुक्त होऊन घरी जा. यामध्ये घाबरण्यासारखं काहीच कारण नाही. मग महाराज चंद्रसेन आनंदाने अगस्त्य मुनींना प्रणाम करतात आणि धन्यवाद देत आपल्या राज्यामध्ये परत जातात. या स्वप्नाच्या परिणामस्वरूप काही दिवसांनी राजा चंद्रसेनच्या राज्यातील शत्रूंनी ज्या निर्माण केलेल्या सर्व समस्या होत्या, ती संकटे सर्व दूर होतात. राजा या संकेताचे खूप खुश झाला. मग दुसऱ्या दिवशी रात्री राजा चंद्रसेनला तसंच सापाने आणखी एक स्वप्न आलं. त्या स्वप्नामध्ये राजा चंद्रसेननं पाहिलं की तो एका मोठ्या सापाला पकडत आहे. जागे झाल्यानंतर राजाने त्वरित अगस्त्य मुनींच्या जवळ जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नामध्ये पाहिलं मी एका मोठ्या सापाला पकडत आहे. याचा अर्थ काय समजावा बरं? अगस्त्य मुनी म्हणाले, हे राजन, जर तुम्ही स्वप्नामध्ये साप पकडताना पाहता तर तो देखील एक शुभ संकेत असतो. याचा अर्थ असा आहे, तुम्ही भविष्य काळात
तुमच्या मेहनतीनं धनसंपत्ती प्राप्त कराल आणि त्याचा योग्य प्रकारे वापरसुद्धा कराल. काही दिवसांनी राजानं एका मोठ्या युद्धामध्ये विजय प्राप्त केला आणि राजाच्या संपत्तीमध्ये वाढ झाली. एका रात्री राजा चंद्रसेननं स्वप्नात पाहिलं की एक साप उडत आहे. जागे झाल्यानंतर राजाने त्वरित अगस्त्य मुनींच्या जवळ जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात एक उडणारा साप पाहिला आहे, याचा अर्थ काय समजावा बरं? मुनिवर म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात साप उडत असल्याचं दिसलं तर ते प्रगतीचं आणि उन्नतीचं प्रतीक असतं. यानंतर राजाच्या राज्यामध्ये व्यापार आणि कृषीमध्ये प्रगती होऊ लागली. राजा चंद्रसेनचे चौथे स्वप्न. काही दिवसांनी राजा चंद्रसेननं स्वप्नात वारंवार या काळ्या रंगाचा साप पाहिला. तो चिंताग्रस्त होऊन अगस्त्य मुनींच्या जवळ गेला आणि राजाने त्यांना विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नामध्ये वारंवार काळ्या रंगाचा साप पाहिला आहे, याचा अर्थ काय आहे बरं? अगस्त्य मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात वारंवार काळ्या रंगाचा साप दिसत असेल तर तो काळसर्पदोषाचा संकेत आहे. तथापि ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचं निवारणही सांगितलेलं आहे. अगस्त्य मुनींच्या त्या निर्देशानुसार राजाने पूजा अर्चा केली आणि दोषापासून मुक्ती मिळवली. काही दिवस आनंदामध्ये जात होते आणि काही काळ उलटल्यानंतर राजा चंद्रसेनला 5वे स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये एका रात्री राजा चंद्रसेनच्या स्वप्नामध्ये हिरव्या रंगाचा साप पाहिला. जागे झाल्यानंतर राजाने त्वरित अगस्त्य मुनींच्या जवळ जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात हिरव्या रंगाचा साप पाहिला आहे, याचा अर्थ काय आहे बरं? अगस्त्य मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात हिरव्या रंगाचा साप दिसतो तर तो एक शुभ संकेत आहे आणि तो निकट भविष्य काळात तुमच्यासोबत घडणाऱ्या एखाद्या चांगल्या घटनेची दिशा दाखवतो. त्यानंतर राजाच्या राज्यामध्ये चांगली पिके झाली आणि प्रजा सुखी झाली. राजा चंद्रसेनचे 6वे स्वप्न. एक दुसऱ्या रात्री राजा चंद्रसेननं स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप पाहिला. जागे झाल्यावर राजाने त्वरित अगस्त्य मुनींच्या जवळ जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप पाहिला आहे, याचा अर्थ काय आहे बरं? अगस्त्य मुनी म्हणाले, हे राजन, स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसणं हा देखील शुभ संकेत आहे, ज्यामुळं धनाची प्राप्तीसुद्धा होऊ शकते. काही दिवसांनी राजाला एक अज्ञात स्रोतातून भरपूर धन प्राप्त झाले. राजा चंद्रसेनचे 7वे स्वप्नसुद्धा. एक रात्री राजा चंद्रसेननं स्वप्नात पाहिलं की एक साप भीतीने पळून जात आहे. जागे झाल्यावर राजाने त्वरित अगस्त्य मुनींच्या जवळ जाऊन विचारलं, मुनिवर, मी स्वप्नात एक साप भीतीने पळताना पाहिला आहे, याचा अर्थ काय आहे बरं? अगस्त्य मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात तुम्ही सापाला कोणाच्या तरी भीतीने पळताना पाहताना तर हा एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या शत्रूंनी फसवण्याचा धोका आहे. काही दिवसांनी राजाच्या एका जवळच्या मंत्र्यानं त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला, पण राजा वेळेवर सतर्क झाले आणि त्यांनी त्या मंत्र्याला कैद करून त्याला दंड दिला. राजा चंद्रसेनचे 8वे स्वप्न. एका दुसऱ्या रात्री राजा चंद्रसेननं स्वप्नामध्ये पाहिलं की एक साप त्यांना चावत आहे. जागे झाल्यावर राजाने त्वरित अगस्त्य मुनींच्या जवळ जाऊन विचारलं, मुनिवर, मी स्वप्नामध्ये पाहिलं की एक साप मला चावत आहे, याचा अर्थ काय आहे बरं? अगस्त्य मुनी म्हणाले, राजन, जर स्वप्नामध्ये साप तुम्हाला चावतो किंवा तुमचा पाठलाग करतो तर हा कोणत्या तरी अशुभ घटनेचा इशारा असतो. काही दिवसांनी राजाला एक गंभीर आजार झाला, पण ते मुनींच्या आशीर्वादाने बरे सुद्धा झाले. राजा चंद्रसेनचे 9वे स्वप्न पाहूया. एका रात्री राजा चंद्रसेननं स्वप्नात नाग नागिणीचा जोडा पाहिला. जागे झाल्यावर राजाने त्वरित
अगस्त्य मुनींच्या जवळ जाऊन विचारलं, हे मुनिवर, तुम्ही स्वप्नामध्ये नागनागिणीचा जोडा पाहिला आहे, याचा अर्थ काय आहे बरं? अगस्त्य मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात नागनागिणीचा जोडा दिसला तर हा संकेत आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला सूचना देत आहेत की तुम्ही आपल्या कुळदेवतेची उपासना करावी. राजानं मुनींच्या निर्देशानुसार कुळदेवतेची उपासना केली, ज्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये सुख शांती टिकून राहिली. राजा चंद्रसेननं 10वे स्वप्न पाहिलं. एका रात्री राजा चंद्रसेनच्या स्वप्नामध्ये सापाची पिल्ले पाहिली, जी त्यांच्या सिंहासनावर बसलेली होती. जागे झाल्यावर राजानं त्वरित मुनींच्या जवळ जाऊन विचारलं, मुनिवर, मी स्वप्नात पाहिलं आहे की सापाची पिल्ले माझ्या सिंहासनावर बसलेली आहेत, याचा काय अर्थ आहे बरं? अगस्त्य मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात सापाची पिल्ले दिसली आणि ती तुमच्या सिंहासनावर बसलेली असतील तर तो हा संकेत आहे की तुमच्या घरामध्ये लवकरच आपत्याचं आगमन होणार आहे. तुमचा पुत्र महान बनेल आणि तुमच्या राज्याचा वारस होईल. काही महिन्यांनी राणी सुमित्रानं एका पुत्राला जन्म दिला. तो पुत्र मोठा होऊन एक महान राजा झाला आणि आपल्या पित्याच्या राज्याचा वारस झाला. राजा चंद्रसेनचं 11वं स्वप्न. एका रात्री राजा चंद्रसेननं स्वप्नामध्ये साप आणि मुंगसाची लढाई पाहिली. जागे झाल्यावर राजानं त्वरित अगस्त्य मुनींजवळ जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नामध्ये साप आणि मुंगसाची लढाई पाहिलेली आहे, याचा अर्थ काय आहे बरं? अगस्त्य मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नामध्ये साप आणि मुंगसाची लढाई पाहिली ना तर तो हा संकेत आहे की तुमचे गुप्त शत्रूंचे पर्दाफाश होणार आहे, म्हणजे तुमच्या त्यांच्यासोबत लढाई होईल. काही दिवसांनी राजाच्या गुप्त शत्रूंचा पर्दाफाश झाला आणि राजानं त्याला परास्त केलं. राजा चंद्रसेननं 12वं स्वप्न पाहिलं. एका रात्री राजा चंद्रसेननं स्वप्नात पाहिलं की एक साप शिवलिंगाला लपटले आहे. जागे झाल्यावर राजानं त्वरित मुनींजवळ जाऊन विचारलं, मुनींनी, मुनिवर, मी स्वप्नामध्ये पाहिलं आहे की साप शिवलिंगाला लिपटलेला आहे, याचा अर्थ काय आहे बरं? अगस्त्य मुनी म्हणाले, राजन, जर स्वप्नामध्ये साप शिवलिंगाला लिपटलेला दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला भगवान शिवांची कृपा प्राप्त होईल आणि तुमची काही विशेष मनोकामना पूर्ण होईल. यापुढं राजानं भगवान शिवांची आराधना केली आणि त्यांची विशेष मनोकामना पूर्ण झाली. राजा चंद्रसेनचं आता 13वे स्वप्न पाहूया. राजा चंद्रसेननं एका भयानक स्वप्न पाहिलं. त्यानं पाहिलं की एक काळा साप त्याच्या छातीवर येऊन बसलेला आहे. राजा खूप घाबरला आणि ताबडतोब अगस्त्य मुनींकडे गेला. मुनिवर, मला एक भयानक स्वप्न पडलेलं आहे. एक काळा साप माझ्या छातीवर येऊन बसला होता, याचा काय अर्थ आहे बरं? राजा घाबरलेल्या स्वरात विचारतो. अगस्त्य मुनी गंभीर स्वरामध्ये म्हणाले, हे राजन, हे स्वप्न तुमच्यासाठी एक गंभीर चेतावणी आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. तुम्ही त्वरित भगवान शिवांच्या शरणामध्ये जावं आणि त्यांची आराधना करावी. तेच तुम्हाला या संकटातून वाचवू शकतात. राजा चंद्रसेन खूप घाबरला आणि ताबडतोब भगवान शिवांची आराधना करू लागला. त्यानं कठोर तपश्चर्या केली. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक यज्ञ केले, अनुष्ठान केले आणि भगवान शिव राजा चंद्रसेनची भक्ती आणि तपस्येनं प्रसन्न झाले आणि ते प्रकट होऊन म्हणाले, हे राजन, तुझ्या भक्तीनं आणि तपस्येनं मी प्रसन्न झालो आहे. तू तुझ्या मृत्यूच्या भयानं नव्हे तर खऱ्या मनानं माझी आराधना केली आहे. त्यामुळे मी तुला आशीर्वाद देतो की तुझे आयुष्य दीर्घ होईल आणि तू स्वस्थ आणि सुखी जीवन जगशील. राजा चंद्रसेननं श्रद्धेनं म्हटलं, महादेव, तुमच्या कृपेने माझे आयुष्य दीर्घ झाले आहे. मी तुमच्या आशीर्वादासाठी अत्यंत आभारी आहे.
मी सदैव तुमची आराधना करत राहील. भगवान शिवांनी राजाला आशीर्वाद दिला आणि त्याचा मृत्यूचा संकटसुद्धा टळला. राजा चंद्रसेननं दीर्घकाळ आपल्या राज्यामध्ये सुख आणि शांतीनं राज्य केलं. आता ही पाहिलेली माहिती आहे ना, ती पूर्ण शास्त्राद्वारे पाहिलेली आहे. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये आपल्याला किती स्वप्नसुद्धा पडतात. म्हणजे आपले जसे विचार असतील ना, तसे आपण झोपेमध्ये जागृत होतो आणि त्या पद्धतीची आपल्याला स्वप्न पडत असतात. पण भक्तिमार्ग आणि स्वप्न या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला स्वप्न पडतात ना, त्या पद्धतीनं तुम्ही ते पाहू शकता की कोणतं स्वप्न पडल्यानंतर कोणता तुम्हाला लाभ होऊ शकतो. आणि जरी झाला नाही ना, तरीसुद्धा भक्तिमार्ग कधी सोडू नका. उपासनेवर लक्ष द्या, श्रवण करा. तुमच्या जीवनामध्ये समर्थ कृपा आहे ना, सर्व तुम्हाला फळ देऊन जाईल. सर्व तुमच्या जीवनाचं कल्याणच करून जाईल. म्हणून घाबरू नका, भिवू नका. समर्थ कृपा ज्याच्या पाठीशी आहे ना, सद्गुरू कृपा ज्याच्या पाठीशी आहे, त्याला कधीच भय नाही. त्याचं कोणीही वाकडं करू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये भरपूर दुःख जरी असतील तरीसुद्धा भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये कधीच कमी पडू नका. एक दिवस नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येईल, सर्व काही मिळून जाईल. पण भगवंताचं जर चिंतन नसेल ना, तर आयुष्य काही फायद्याचं नाही. आयुष्यामध्ये नक्की तुमचा पैसा येईल, पण तो पैसा येऊन त्या पैशामध्ये समाधान नसेल, मग तो पैसा काही कामाचा आहे का? नाही ना. म्हणून आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. हीच खरी भक्ती आहे. आणि हीच भक्ती आहे ना, प्रत्येक मनुष्यानं केली पाहिजे. तरच जीवनामध्ये भगवंताची सेवासुद्धा घडेल आणि आपल्या जीवनाचं सुद्धा कल्याण होईल. जय जय रघुवीर समर्थ.